चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीकरिता आणून संजयनगर परिसरात थांबलेल्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 3,50,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। यापैकी एकाला अटक केलेली आहे। दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव मेघनाथ उर्फ मेघ्या हिरालाल सोनभाईर, वय वर्ष 19, राहणार आमराई बालाजी रसार, सांगली असं आहे। आणि या घटनेची माहिती अशी की पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार मेघनाथ सोनभाईर आणि त्याचे 2 अल्पवयीन साथीदार चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी शनिवारी संजयनगर परिसरातील मंगळवार बाजार येथे येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणच्या पथकातील संकेत कानडे, संदीप पाटील, अभिजित माळकर यांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। काही वेळाने मंगळवार बाजार येथील महापालिकेच्या गाळ्यासमोर तिघेजण दुचाकीवरून थांबल्याने पोलिसांच्या निदर्शनास आले आणि त्यांना पळून जायची संधी न देता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 70 ग्राम वजनाचे दागिने आढळून आले। यामध्ये पेंडल टॉप्स, मणी, चांदीचा छल्ला, पैंजण आदींचा समावेश होता। पोलिसांनी दागिन्यांसह दुचाकी हस्तगत केली आहे। सदर गुन्हा संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।